शरद पवार कोणाशीही भेटू शकतात, कधीही भेटू शकतात. त्यांच्या इतका परिपक्व, प्रगल्भ, अनुभवी राज्यकर्ता, राजकारण करणारा भारताच्या पृथ्वीवरती, भारताच्या भूमीवरती दुसरा नाही. ते जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडचं राजकारण करतात. ते माणुसकीच्या दृष्टीनं राजकारण करतात, मानवी हिताचं राजकारण करतात. आणि म्हणूनच ते शरद पवार आहेत. बाकीचे आले आणि गेले, पण गेले 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण आहे तर ते शरद पवारच आहे. सर, अमित शहा असं देखील म्हणाले की शरद पवार सत्तेवर आल्यानंतरच का मराठा आरक्षण झालं. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही. 2 वर्ष महाराष्ट्राने बघितलं की ह्यांनी कशा 2 जाती एकमेकांना भिडवल्या, इतकं घाणेरडं राजकारण केलं आणि त्याच्यात यश येत नाही म्हणून आता हिंदू मुसलमान परत वळले. पण त्यांना मी एकच सांगू इच्छितो की ना तर मुसलमान भडकतील ना हिंदू भडकतील. दोघांनाही समजून चुकलंय की तुम्ही फक्त राजकारण हे राजकीय फायद्यासाठी करता, बाकी तुमचा त्याचा दुसरा हेतू कुठलाही. सर, धर्मवीर पार्ट 2 येतोय 9 ऑगस्टला, त्यामध्ये हिंदुत्वाचा वारसा आम्हीच पुढे नेतो असं त्या चित्रपटात दाखवलं. या धर्मवीरताबद्दल तर मला काहीच बोलायचं नाही. कारण त्या मठामध्ये कोण यायचं जायचं हे आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. कोण किती जवळ होतं तेही आम्हाला व्यवस्थित जायचं. त्याच्यामुळे ते त्यांचं पिक्चर आहे. ते प्रोड्युसर, डायरेक्टर, रायटर, गीतकार, संगीतकार, गायक सगळे आहेत. आपण तो पिक्चरच बघत नाही, तर करायचं घरी पिक्चर बघतो. सर, आज अजित पवारांचा वाढदिवस आहे, तर लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मेळावे घेतलेले आहेत. आणि त्यांनी योजनेचं नावच बदललं ना. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही त्यांनी माझी लाडकी बहीण योजना करून टाकली. म्हणजे ते स्वतः, म्हणजे हे अजित पवारांची सवय आहे की मी करीन तीच. आता योजना काय पास झाली, माझी लाडकी बहीण, बरोबर आहे. मग आपलं काय नाही, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही माझी लाडकी बहीण कुठून आणली योजना. नवीन योजना काढतायत की काय परत 1,500ची. बारामतीमधनं सिग्नल आले असतील की 1,500 काय होत नाही महाराष्ट्रात, 3,000 करा. त्यांना काय पैसेच वाटायचे, त्यांचे कुठे वाटायचे, जनतेकडनं घ्यायचे आणि वाटून टाकायचे. अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री असे टीका चांगले त्यांच्यात स्पर्धा आहे ती चांगली आहे. तुमच्या मतदारसंघात पहिल्यांदा दहीहंडी जी आहे, आज दहीहंडी खूप लागतात. पहिल्यांदा जी चर्चा होते सर, ह्या सवलतींमुळे कुठेतरी तरुण वर्ग एक आळशी बनेल किंवा काम करण्याची त्याची प्रवृत्ती कमी होईल असं वाटत नाही का? अतिरेक नाही होत योजनांचा. मत विकत घेण्यासाठी ते स्वतःचे केस विकत घेण्यासाठी ते स्वतःचे केस काढून टकल करून पण फिरायला करणार. मत पाहिजे, किसी भी कीमत पे हमें वोट चाहिए. याला फार महत्व देण्याचं काय कारण आहे. लोकांना सगळं कळतं, खास करून तरुण पोरांना तर सगळंच कळतं. तुमचे इतके कारखाने गुजरातला गेले तेव्हा तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत. इतक्या IT इंडस्ट्रीज बंद पडल्या, तुम्हाला वाटलं नाही कधी असं घडतंय आणि याच्यामुळे नोकऱ्या जात आहेत. मुंबईमधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं दिली, हॉस्पिटलची कामं दिली, त्यांचे कर्मचारी तपासून बघा, 31% मराठी माणसं. बाकी सगळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातचे आहेत. कारण का मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर हैदराबादहून आले, मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातहून आले. मराठी माणसाला मुंबईतनं खतम करण्याचा डाव, खतम. आणि हे पुराव्यासकट मी सिद्ध करून देऊ. हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सनी आणून दिलेला आहे. मराठी माणसाला काही वर्षाने हद्दपार कोण टाकतील, हद्दपार. आधीच चालू आहे, नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही, नॉनव्हेज खाणारा राहू देणार नाही. दक्षिण मुंबईत अजून 10-15 वर्षाने औषधाला सापडणार नाही मराठी माणूस. ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होतं संपलं. आमचा म्हणजे परळला, लालबागला, पार शिवडीपर्यंत राहणारा मराठी माणूस, पार ताडदेवपर्यंत राहणारा माणूस हा आता बोरिवली, दहिसर, विरार इथे फेकला गेला. आपण कधीच बघितलं नाही त्याच्याकडे वळून.
आता तिथे जिथे चाळी होत्या तिथे 40-40, 50-50 आपण बघितलं की आपली टोपी खाली पडेल ही परिस्थिती होती. गरीब माणसाला स्थानच नाही आता. सर सर, 58 वर्षांनंतर पुण्यानंतर वरली आणि आता मुलुंडमध्ये हिट अँड रन ओढीमधून 2 रिक्षांना धडकले, त्यामध्ये 4 जण हे गंभीर जखमी. हिट अँड रन बेसिकली रोड सेफ्टी नावाचा प्रकारच महाराष्ट्रात. कारण का ह्या एकेकाच्या बंदोबस्ताला 800 पोलीस आहेत. 800 पोलीस. काय करणार पोलीस तरी बिचारे, काय करणार? आपण सगळं पोलिसांच्या डोक्यावर पडतो. पोलीस करणार काय? पोलीस कंप्लेंट घेतात. काय करणार पोलीस? हतबल आहेत. फोन येतो, जितेंद्र आव्हाडचं नाव घ्या, टाका त्याच्यात. काय हिंमत आहे आमच्या इन्स्पेक्टरची? इन्स्पेक्टरला निरोप येतो, नाव घे नाही तर खुर्ची सोड. हे असं 15 वर्ष आम्ही राज्यकर्ते होतो, त्याच्या आधीही आम्ही राज्यकर्ते होतो. आम्हाला नाही वाटत आमचा गृहमंत्री कधी असा दम देत असेल. कधीच नाही. यांच्या म्हणजे काय आता सांगू, यांचे पीए फोन करतात, याला एनपीडीए लावा, त्यांना एनपीडीए लावा, त्याला एनपीडीए लावा. पीए कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या चोऱ्या माऱ्या 307, 302 सगळं लपवलं जातं. आता त्याच्यात पोलिसांची पण चूक आहे की जेव्हा एखाद्या पाठसाचा मुर्दा पडलेला असतो तेव्हा तुम्ही या गोष्टी लपवता कसं काय? तुम्ही इन्क्वायरी मध्ये ट्रान्सपरन्सी का ठेवत नाही? फॉरेन बँकेत कुणाकुणाचे पैसे गेले तुम्ही शोधत का नाही? जेव्हा तुम्ही एका गुन्ह्याचा तपास करता तेव्हा सर्वत्र तो तपास का नाही होत? आणि मग एक मगरुरी येते, कितीही काही केलं तरी माझं नावच येऊ शकत नाही. मग करा दुसरा, करा तिसरा, करा चौथा. आहे आपल्याला राजकीय आशीर्वाद. कुठेतरी हे थांबलं पाहिजे. हे थांबलंच पाहिजे. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे चुकीचंच आहे. तुम्ही कोणाची खरूच काढू नका आणि दुसऱ्याला खरूच काढायला देऊ नका. आम्हाला आया बहिणीवरनं शिव्या घालतात ट्रोलिंग करताना आणि फटके पडले की मग म्हणतात अरे मारलं 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 मारलं. करू नका ना. आमच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडले काय? आमच्या पोरींबद्दल वाटेल ते राहायचं. आमची पोरगी काय रस्त्यावर पडली काय? आणि ठोकून काढा काय? ठोकायला काय आम्ही काय नामार्दाची अवलाद आहे? काय भाषा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणतो ठोकून काढा आणि ज्याच्या हातात पोलीस आहेत. याचा अर्थ काय समजायचा? मी तर उद्या चिलखत घेतोय. चिलखत आणि काय असतं जिरेटो तेच घालून फिरणार उद्या ठाण्यामध्ये. ते असतं ना इथे काहीतरी ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते सगळं लावावं लागेल. आता काय माहित कुठं तलवारी बिलवारी येते. चिलकत नाही, चिलकत आलं छान. फक्त मांड्यांना काय लावायचं अजून मिळालेलं नाही. ते क्रिकेटमध्ये काय साईड पॅड नंतर इथे काय असतं पॅड असतं तेच घालून फिरावं लागेल. आता हॉकी बिकीने मारलं तर हे वाचवावं लागेल ना. म्हणजे सर ह्याचा अर्थ गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मोकळीक दिली आहे का? इतके पिसाळले आहेत. लोकसभेच्या निवडणुकांनंतर जनतेने जो फटका मारलाय तो त्यांच्या इतका वरमी बसलाय की त्यांचा तोलच गेलाय. एखाद्याने असं बोलणं की ठोकून काय त्या भाषा आहे का? महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी घडलंय का? म्हणजे ह्याच्या पुढे आम्हाला समजतंय की कुठलाही गुन्हा झाला की पोलीस म्हणणार तुम्ही नाही, त्यांनी मारलं नाही, तुम्हीच मारलं, स्वतः गेलात त्यांना मारायला. असं करून घेत आहेत आणि पोलीसही स्वतःच करून असं करून घेत आहेत. 2 महिने फक्त 2 महिने 2 महिन्यांचा बदल अटळ आहे. लोकसभेमध्ये गद्दारी हा विषय थोडा चालला, आता एवढा चालेल. गद्दारीला क्षमा नाही. गद्दारी विरुद्ध इमानदार, गद्दार विरुद्ध इमानदार अशी लढाई आहे.
सर 58 वर्षानंतर संघावरील बंदी हटवण्यात आलेली आहे. सरकारी कर्मचारी देखील आता सहभागी होऊ शकणार आहेत. 4 जून नंतर असं काय घडलं की संघावरील ही 58 वर्षाची बंदी हटवण्यात आलेली आहे? काँग्रेसने देखील याच्यावरती सडकून टीका केली. असं आहे की ज्या पद्धतीने गांधींची हत्या झाली आणि जेव्हा वल्लभभाई पटेलांनी गोळवळकरांना सांगितलं, हे मला मान्य आहे की गांधीजींनी गांधींची हत्या RSSने केलेली नाही, पण मी स्पष्टपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तयार केलेल्या वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली. कोण म्हणालं? वल्लभभाई पटेल. आणि ते पत्र आहे त्यांची काही कृतीच अशी आहे. संविधानावर बहिष्कार घाला, तिरंगा बोलावू नका, हे सगळं रेकॉर्डवर आहे ना. त्याला ते पुस्तक वाचत बसलेलो, दाखले घेत. मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे. म्हणजे या सगळ्या आमच्या भगिनी यांच्याबद्दल जे काय लिहिलंय ते मी आता यांच्यासमोर बोलूही शकत नाही. ते विकृत लिहिणाऱ्यांना तुम्ही संविधान म्हणू शकता, यातच तुमची कळून येते. आणि पॉलिटिक्स ऑफ हेट जगामध्ये कधीच चालत नाही. अरे जर्मनीत नाही चालू शकलं. जगाच्या पाठीवर जिथे जिथे पॉलिटिक्स ऑफ हेट आलं, देशाचं राजकारण आलं, तो देश डुबला. अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक डुबला, लिबिया डुबला, श्रीलंका डुबला. श्रीलंकेत तर शेवटी परिस्थिती आली की त्यांनी राजवाडा आणि प्राईम मिनिस्टरचं निवासस्थान होतं. तुम्ही मनुष्यामध्ये भेदभाव करून राजकारण आणि तुमचं हे चालूच शकत नाही. गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रातील देशाचा तुम्ही विभागणी करा. ईशान्येला कोण आहेत जास्ती? ख्रिश्चन आहेत. खाली केरळामध्ये कोण आहेत जास्ती? ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत. काश्मीरमध्ये कोण आहेत जास्ती? या सगळ्यांना एकत्र करून जवाहरलाल नेहरू, गांधी आणि आंबेडकरांनी हे राज्य, हे राष्ट्र व्यवस्था स्थापन केली. त्याला जर तुम्ही सुरुंग लावणार असाल तर तुम्ही देशाला सुरुंग लावा. त्या गजापूरमध्ये इतिहासामध्ये कधीही एकही सण त्यांनी एकट्याने साजरा केलेला नाही. गणपतीची मिरवणूक अख्खं गाव काढतं. ईदचा ते मोहरमचा तो ताजिया अख्खं गाव काढतं. मी काल गजापूरच्या सगळ्यांशी बोललो, तिथल्या प्रमुख 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 सगळ्यांशी बोललो. त्यामुळे आमच्या गावातच कधी वाद नाही झाले. ते दरोडे कोण होते बाहेरनं हेच आम्हाला समजत नाही. रडत होता, बायका रडत होत्या. आमच्या पोरांना मारलं म्हणाले, आमचं सोनं नाणं लुटून नेलं. एखाद्या छोट्याच्या शिवकालीन गावाला हे कसले शिवभक्त, हे कसले शिवभक्त? हे तर दरोडेखोर, अतिरेकी आहेत. फक्त अतिरेकी आणि दरोडेखोर असे निर्भुलपणाने वाचू शकतात.